आऊत घेतलं चुकून मित्रांनो. आऊत चुकून घेतल्याच्या नंतर रेघाट्या मारण्यासाठी हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहेत कापूस लागवड पेरणी करायला. चला तर जाऊ. फायनली गाईज आपण गाडी काढली आहे. हे आपल्या डब्याची थैली आहे आणि हे आपलं बी भरण. याच्या आपण सिताराचं सीड्स आणि सिताराचं घेतलेलं जम्बो सीड्स 303 हे 2 बी आपण लावणार आहेत. फायनली गाईज आता आपण शेताकडे ते माझे वडील सायकल घेऊन जात आहेत. हे आई थैली घेऊन जात आहे. बघा मित्रांनो, शेतीचे रस्ते असे असतात. बघा कसे ओले मित्रांनो शेतीमध्ये. पाणी साचलं, इतका पाऊस झाला आपल्या इकडं. अशा दुऱ्या चिंचाचं झाड आहे मित्रांनो. चिंचाच्या फुलवऱ्याची कढी करून कोणी कोणी खाल्लेली कमेंटमध्ये सांगा. हे बघा असं असतं फुलवारा मित्रांनो. हे असा फुलवारा असते मित्रांनो. मित्रांनो आपल्या रेघाट्या मारणं चालू झालेल्या आहेत. रेघाट्या मारून झालेल्या आहेत, अर्ध्या कंप्लीट झालेल्या आहेत मित्रांनो. वरच्या ढेऱ्यातल्या आपले 2 कोळपे लावलेले मित्रांनो. आपण रेघाट्या मारण्यासाठी 2 कोळपे आहेत. आमच्या शेजारच्या मुज्जूबाईचे कोळपे आहेत मित्रांनो. ते बघा मित्रांनो, आपले बघा मित्रांनो फायनली रेघाट्या मारणं चालू आहे. रेघाटा मारत आहे मुज्जूबाईचा मुलगा आहे आणि हे त्यांनी वजन आणलेला माणूस आहे मित्रांनो. ते बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो शेतामध्ये टिवटिवीचे अंडे दिसलेले इथं. हे बघा आपण हे पूर्ण कंप्लीट झालेले मित्रांनो, जवळपास लास्ट. हे बघा मित्रांनो आपले आई वडील आणि आपल्या शेतात सरकी लावायला आलेले बाया. सरकी लावण्यासाठी आपले शेतामध्ये बाया आलेल्या आहेत मित्रांनो. 6 बाया आहेत सरकी लावण्यासाठी. चला मित्रांनो फायनली करूया आपण जेवण. बघा मित्रांनो याच्या खाली आपला छोटासा काढा. हे आपले पाणी प्याण्याची कॅन्ट. ते तिकडे बाया लावत आहेत सरकी. या मित्रांनो फायनली शेतामध्ये जेवण. जेवणामध्ये आहे गोबीची भाजी, चपाती, खाराची फोड. हे मित्रांनो माझे वडील तूर लावित आहेत 1 फुटावर. तूर लावण्याची पद्धत बघा कशी असते मित्रांनो शेतीमध्ये. थोडा पाऊस पाहिजे पडतंय. काय आवाळ भरभर आले. आवाळ भरभर चालूच आहे ना आवाळात. पेरणीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग.